सारखं बनवलं ना मग घालावं लागतं. ठुशी आर वेगळा असतो. आणलंय तर त्याचं समाधान माना ना, हे नको ते नको काय. काम करा तुम्ही आता, तुमच्या दोघीचं काय असेल ना तर तुमचे ना इथं सॉल्ट आउट करू आपण. आज ना तुमचं खतम म्हणजे सॉल्ट करून घेऊ काय असेल तर. कारण आता हे पसारा सगळा हे बघा, काल तिने पसारा पूर्ण हल्ला. इकडचं बी सामान हल्लं, हे बी शिफ्टिंग केलं, सगळं चेंज केलं. आणि आज जी फ्रेम आहे ती फ्रेम कुठेतरी लावायची आहे. आणि आमच्या भिंताडीमध्ये असं की खेळा ठोकता येत नाही. काल कसं काम झालं पटापटा? काल कसं काम झालं नाही आता तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. आणि आता नवीन ट्यूबलाईट लावली बघा, पांढरा पांढरा लाईट येतोय. आणि बाकी तुम्हाला माहिती आहे ही खराब झाली ती, इकडून अर्धी बंद पडीची चेंज करून टाकली आता. आणि मग आता हां तर पडदे बिडदे आमचे पडदे तुम्ही कुठे गेले ते हे सगळे धुवायला गेले काल. आता तुम्ही तुमच्या दोघीचं काय असेल पहिले तुमचं सॉल्व करून घ्या. पाय आता मी सकाळ सकाळी चालले होते दुकानात, तुम्हाला काऊन बसून ठेवलं? काऊन बसेल म्हणजे काऊन बसेल आवडच काम आहे. सर्दी झाली तर असं नाही करायचं ना काय तुमचं पहिले. कारण मी ना तुझी साईड घेऊ शकत ना तिची साईड घेऊ शकत. साईड घ्यायचं काय इथं आता? साईड घ्यायचं काय? साईड घ्यायचं काय म्हणजे मग काय चाललं काय तुमच्या दोघीचं कालपासून? बांधकाम चालू आहे काय? कायचं साईड घ्यायची म्हणलं तर बांधकामाचा विषय नाही, पण त्याचं काय बांधकामाचं काय आलं मला? तूच म्हणलं साईड घ्यायची. साईड ते साईड गुत्तेदार घेतात तुमचं काय खटकलंय फेटकलं ना तर तुम्ही दोघी जणी बसून क्लिअर करा पहिली गोष्ट. तो आणि शिवानीचा काय प्रॉब्लेम आहे क्लिअर करा बरं तुम्ही आता. कशाचं काय? आज काहीच नाही, आज मी तिला काही बोललेच नाही. कारण काल बी मी आलो तेव्हा तिने काय केलं, तपलं का पुऱ्या घरात तिने पसारा करून ठेवला होता. तू तिला बोललास ना काल सकाळी? काय बोललो मग? बोललो ना मी त्या गोष्टीवरून. मग मी तिला समजून सांगितलं काय कसं काय आपली YouTube फॅमिली काय बोलते सगळ्या गोष्टीला बोललो ना मी. मग आज बघ बरं, आज तू बोलला, सगळेजण बोलले, YouTube फॅमिली बोलली. बघ आज आपल्या घरामध्ये कुठंतरी जावं दिसतंय का? तेच ना. काल किती एक काम कर, तू खुर्चीची शिफ्ट तिकडे कर वाटतेस. कारण तुझ्या खुर्चीमुळे ना व्हिडिओ माझा बरोबर येत नाही, तिचा व्हिडिओ मध्ये तू दिसत नाही. पहिली गोष्ट नाही तर खुर्चीवर बसू नको, मला खुर्चीवर बसू दे. मी बसून व्हिडिओ काढणार. आता मला बसून तुमच्या दोघीचा बसून एकदाच इंटरव्ह्यू घेतो मी, फायनल करतो तुमच्या भांडणाचं काय आहे. कारण माझ्या डोक्याला कार होतो रिकामा, नवरा फसला जातो. ड्रायव्हरचं कामाला जायचं काम बंद करून टाकलं ड्रायव्हरचं. मित्रांनो आज मी रेसिपी टाकली नाही, पण आता नेक्स्ट रविवारी नक्कीच घेऊ आपण रेसिपी. कारण नवीन काही आता माझ्या डोक्यामध्ये रेसिपी नाही आहे. तुम्हीच मला सुचवा चॅनलवरती रेसिपीच्या बद्दलचं बोलतोय तुम्हाला मी. पण आता ह्यांचं काय आहे ना, आता ह्यांचं मिटून घेतो. तो आणि तिचं काय मॅटर आहे तर तिला त्या दिवशी चहा अकाउंट न दिला मग असं बोलत असते की तिला. तुम्ही काय करा, तुमच्या दोघींचं काय असेल ना तुम्ही क्लिअर करा माझ्या पोटात. कारण मला घसडू नका मध्ये. कारण मधामध्ये मी काटला जातो. काय टरबूज माझं होतं कसं, चाकूच्या मध्ये टरबूज मीच काटला जातो. त्यामुळे कसं जे असेल ते तुम्ही दोघे तुम्हाला समोरासमोर बसले मी. आता जे काय असेल तर ते तुम्ही क्लिअर गोष्टी बोलायचे काय आहेत. तुझी काय चूक झाली म्हणजे एवढं सगळं होऊन ती म्हणते मग काय चूक झाली. तू कमेंट वाचले असते ना, किती जणांनी तुला समजवण्याचा प्रयत्न केला. मग तू नाही वाचत म्हणजे मी वाचायलाच ना. ती वाचती तुला नाही माहिती, हळूच वाचती ती. तू अशी म्हणती मी नाही वाचत, पण तिने कमेंट वाचलेले आहेत. सगळ्या कमेंट वाचल्या असतील तिने, भरपूर कमेंट वाचलेले. मग ॲक्च्युअल म्हणजे तुमच्या भांडणामुळं मला तुमच्या याच्यामुळं मला आज रेसिपीचा व्हिडिओ सोडावा लागतो. सॅटर्डेला व्हिडिओ काढून संडेला व्हिडिओ टाकावा लागतो रेसिपीचा एक. तर मी ते सोडून दिलं आणि मी आज क्लिअरिफिकेशनसाठी अजून एक व्हिडिओ सोडावा. मग आता संध्याकाळी कडून कधी टाकायचं? रविवारचा व्हिडिओ रविवारीच पाडला पाहिजे ना. मग एक तर त्या भांडणामुळे असं होतं की व्हिडिओचं बी सगळं बट्ट्यामुळे इकडून तिकडे होऊन जातं. मग काल बी व्हिडिओ 3 वाजता पोस्ट झाला. आपला जो सकाळचा 11चा टायमिंग आहे त्या टायमिंगमध्येच व्हिडिओ टाकायला पाहिजे मी. मग तू जे बोलली ना शिवानी, तू जशी बोलत होती ना ते चुकीचं आहे. मी तुला काल सकाळीच बोलून समजून सांगितलं तरी तू ऐकलं नाही. नंतर तू घरामध्ये पसारा केला सगळीकडे सगळं.
मग तिने साफसफाई केली असेल ना. तू कशाला एवढा बोललास मी बाहेर गेलो. बघितलं का मित्रांनो, बघा या बघा, मी आता किती बोललो ना तर लगेच सासू कडवड तिची. आता मी दुकानात काम करायला गेले तर मग तू तिला बोलायला लागला. मग पण सासू कडवडती माहिती तुझं. मग आज थोडी असतं पण तुम्हाला एवढं कळायला पाहिजे ना की बाबा घरामध्ये काय एवढं कशाला बोललो म्हणजे एवढं. पण मी समजून सांगायचं काम आहे ना तिला. असं सांगते का समजून? कसं काय काय बोलला तू? काय बोललो मग समजून सांगायचं काम होतं. समजून सांगायचं नसतं, असं नसतं. समजून सांगायचं काम होतं ना. समजून सांगायला मला एवढं कळत होतं तुमच्या दोघींना समजून सांगायचं. मी तिला समजून सांगितलं तर तिला मी समजायचा प्रयत्न केला. मी म्हणलं बोलतो आता तिला की बाबा काय गोष्टीचं काय आहे काय नाही. कारण कसं माहिती का, एकाला समजा जावं एक समजून घेत नाही, दुसऱ्याला समजून जावं तर दुसरं समजून घेत नाही. दिवसभर घरातच नसते समजून सांगायला माझं काय. मग अरे पण कसा विषय होतो शेवटी. मग पण तिला कळत नाही का, तुला समजली नाही गोष्ट. मग तिला कसं काय बोलावं म्हणून त्या चहासाठी. एवढं चहासाठी तुम्ही घरामध्ये किरकिर करता म्हणजे किती आवड का. कुठले असते म्हणजे आता मी दुकानामध्ये काम घेतलेलं, मला काम चालू आहे, मी एवढं काम मरणाचं काम करतो, तिकडे जाऊन काम करायचं, मग मला झोप लागणार नाही, मग मी झोपू नको. मग काम करायचं झोपू नको, झोपलं तर पाहिजे ना. झोप आली म्हणजे बरोबर दुसरं काम आहे ना माझं. मस्त जा बाहेर दोघ जणांनी बाजार आणावा. समजत माणसाला. मग बाजारात गेल्यावर टमाट्याचा भाव काय आणायचं घेऊन ते मला माहिती. मी केलंय आज जाऊन बाजारात जाण मग तुम्ही आज बाजारात जाईन मी आता. तिला घेऊन जा ना, मग तिला कळेल ना. मग हा तिला माहित नाही गोष्टी, पण थोडं कसं आहे तू शिवानी खरंच समजून घे थोड्या गोष्टी. तू गोष्टी समजून घे. कसं आहे कारण वादविवाद वाढते, शब्द गोष्टी आपण बोलले नाही पाहिजे. आपण मोठ्या माणसाला नाही बोलायला पाहिजे अशा गोष्टी. जसं आपण बोलत होतो का तसं नाही बोलायला पाहिजे आपण. ही गोष्ट तू समजून घे. चिडीला काय लावायचं? तुला कोण काय म्हणलं का? घरामध्ये तुला कोणी घरात कोणी असतं का तुझ्याशिवाय? नंतर सकाळी एकदा निघून गेल्यानंतर कोणी असतं का? नसतं. मीच येतो फक्त. मी घरात चक्कर सारखे माझे चालू असते. आलो जाईल ते बी आलो तुम्ही. कोणी तुला परेशान करतं का? नाही करत. मग हा साफसफाई केलेली दिसती. पडदेवर नेऊन भिजू घातले आज धुवायचे असतील ते. त्यामुळे तू गोष्टी जराशी समजून घेत जाय. कसं कोणाला पण वाटतं आता एवढे कमेंट बॉक्समध्ये एवढी कमेंट बॉक्स भरले होत्या की ते म्हणजे आम्ही आमच्या सासूला असं बोलूच शकत नाही. काय इंटरव्ह्यू घ्यायला लोक का आम्ही? हा नाही काहीतरी उत्तर द्यायचं असतं का नाही. मग नवऱ्याला असं बोलायचं, नवऱ्याला तसं बोलायचं नाही. मग कुठून चहा घेतला? हॅलो का मी चालू परत मधात तुमच्या मधात सॉल्ट आउट करायला मी मदत कटला जातो. मग म्हणजे मी तिला समजून सांगायला ते वेगळंच राहिलं. तू लगेच तिची साईड वरती. मला चहा प्यायचा द्यायचा ना दुसरा चहा. त्या चहासाठी एवढं काय? पहिली गोष्ट चहाच प्यायचा नव्हता. मी बघत होती ती मला चहा देते का नाही. तू काय बघत होती? चहा द्यायचं. मी म्हणलं मला डबल चहा देते की नाही म्हणून मी मन बघत होते शिवानीचं. अरे काय तुमचं. मला वाटलं असं बघू आपण आपल्या सुनाची परीक्षा घेऊन ती देते का नाही चहा. पण ह्या गोष्टीबद्दल मला तरी वाटतं शिवानी तू माफी मागायला पाहिजे. 2-3 वेळा म्हणले. मी बी मागायला पाहिजे. तुला सांगतो मी क्लिअरली. कारण मी आता व्हिडिओ मध्ये बोलतो. कारण मी कटल्या गेलो माझ्या टर्बून. मी 2 दिवसापासून परेशान तुमच्यामुळे. करा तुम्ही ते चहाचं मॅटर मला बिलकुल बी भावलेलं आहे पुरं. त्यामुळे कसं आहे ते चहाच्या मॅटरमुळं असं झालेलं आहे की 5 रुपयाच्या चहाने डबल चहा देते का नाही. पण ती नाही म्हणली त्यांना पाहिजे चहा. अरे पण चहाचं काय एवढं देऊन टाकायचा चहा. मग दुसरा केला असं नाही तर मी पिलो असतो बाबा बाहेर जाऊन. मी मागत नसतो. मी डायरेक्ट उठतो बाहेर जाऊन पिऊन येत असतो, खाऊन येत असतो. मी नसतो आणखी काय करायचं उगाच रिकामं भांडणं करून. तरी आता तिला माहित नाही आपल्या घरी किती जण येणारे असते. तू चुकीची. तुला बोलू का शिवानी? तू चुकीची क्लिअरली. तू त्यांना तसं म्हणशील त्यांना जेवायचे मी तुम्हाला. बर वा वा वा. अच्छा असं कोणतं सॉरी? आज थोडी सॉरी. हे कोणतं सॉरी आता? तू माफी मागायला पाहिजे ह्यावेळी मला माहिती आहे का? मित्रांनो तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी जसं काल म्हणलो ना
तशीच घटना झालेली. या दोघींची किती बी कडवाडा जावा ना, म्हणजे हिची कडवाडा गेलं तर हिला राग येतो आणि तिला राग येतो. कसा राग येतो ते बी, कारण ही काय 300 रुपये खर्च केला. बघितलं का मित्रांनो, आहे का? ही ती गोष्ट मला माहीतच नाही. कुठे गेली? बघितली का, आहे का? गेली कुठे? आहे का? बघितलं का यांचे काय चालते? म्हणजे मी इकडे भांडणामुळे परेशान आणि इकडे सासू मग गटाची मीटिंग होती मग गेलो. आणि हे कोणचे गट करीत वा 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 छान. म्हणजे इथं मी परेशान. मी काल मित्रांनो व्हिडिओ काढून टाकला. मी या दोघींमुळे परेशान. एक चिडून बसलं, एक चिडचिडीचे भांडणाचं कप भरमुळे परेशान. कप भर चहामुळं परेशान. आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं झालं की मग काय आणलं तुम्ही? दाखव काय आणलं तुम्ही. असं यार खरंच ना दुसऱ्या माणसाचा जीव घेता. मला असं वाटतं दुसऱ्या माणसाला खरंच ना कदरच नाही तुम्हाला कोणाची. मग तू तर उलट बोलायला पाहिजे माहिती का त्या गोष्टीबद्दल. व त्याच्यामुळे तू काय करायला पाहिजे माहिती का? अरे हे काय ह्या गोष्टी मग ते हां ते मीटिंगला गेलो होतो आम्ही ते बघायला. तिथे लागलेले स्टॉल लागलेले, तिथे स्टॉल लागले. मग तिथे शिवानीला घेऊन आले. अरे तर मिशोवर बी भेटतं ना. महाग आहे, मिशोवर महाग आहे. हे मिशोवर कसं वाटतंय सांगा बरं मित्रांनो. हे फक्त 100 रुपयाचं. एवढं मोठं असतं काय? ते एका दिवस घालायसाठी आणलं. आणि अजून काय होतं त्यात? ते कानातले बिनातले असतात, पण ते बाकीच्या गोष्टींचा जमाना गेला. ते हार नाही घालीत कोणी आता एवढा. नाही का? नाही घालीत नाही. ठुशी हार कोणता असतो? बानुबाई सारखं बनवलं ना, मग घालायला लागतं. ठुशी हार वेगळा असतो. आणलंय तर त्याचं समाधान माना ना. हे नको ते नको काय असं. बरं ठीक आहे, जाऊ दे. झालं तुमचं मिटलं, दोघींचं मिटलं. मी घेऊन आले आता काल. मिटलं का दोघींचं? हा मिटलं होतं. हे कालच मिटलं होतं. ते बचत गट माझ्या पुढे आदळापड चालू होती की नाही. व्हिडिओ मध्ये काल मी एक व्हिडिओ शूट केला होता. तुला माहिती बी नसेल तो व्हिडिओ काढला होता मी काल. तर मित्रांनो आता मी काय करणार आहे, तुमचं सगळं सॉर्ट आउट झालेलं आहे यांचं. आता मी चाललोय दुकानावरती, कारण माझ्याकडे भरपूर सारं काम आलेलं आहे. तर कसं दिसतंय मी काल आणलंय तिला. आणि तुम्हाला सांगतो ह्या सासून एकत्र होतात कधी बी ब्लर झालं. मी हे एकत्र होत्यात, कारण काय होतं तुम्हाला सांगतो. काल मी एवढा परेशानीमध्ये बोललो ना, आणि आज ह्यांचं वेगळंच काहीतरी सुरू झालं बघा. अवघड काम आहे. त्याच्यामुळे आता मी कोणाचंच काय म्हणणार नाही. आणि मी जी गोष्ट बोललो आता मी मौन धरलं. यांच्या मनामध्ये बोलायचंच नाही मला. आता विशेष खतम करायसाठी आहे का नाही. तर मुद्दा इथं संपलेला आहे. आपण पण दोघी जण फिरायला गेले हे मला माहित नाही. विचार करा किती अवघड काम आहे, कितीच अवघड काम आहे. तर चला आता भेटू आपण तुम्हाला एक नवीन व्हिडिओ सोबत. आता निघालो मी दुकानाकडे. मला दुकानात जायचं, मला उशीर होणार कारण आता वाजले बघा 10. आपला व्हिडिओ एक 11 साडे11च्या दरम्यान डेली आपला व्हिडिओ डेली 11 साडे11च्या दरम्यान. अरे ब्लर का होतंय? 11 साडे11 दरम्यान आपला व्हिडिओ येत जाईल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा सगळ्यांना. मुद्दा क्लिअर झालेला आहे. आता सगळ्यांनी चांगले कमेंट करा, कारण भरपूर सारे कमेंट आले शिवानीला की शिवानी अशीच बोलती तशीच बोलती. सगळ्यांना सॉरी बोल. मी असं बोलणार नाही म्हणून. सॉरी म्हणा. आता मी कोणाला म्हणणार नाही, असं बोलणार नाही. पुढे नेक्स्ट टाइम पासून असं वागणार नाही. हा असं वागणार नाही म्हणा मी नेक्स्ट टाइम पासून. हा वागणार नाही. सांग तिकडे पब्लिकला, कारण मला आपल्या यांना सांगणं गरजेचं नाही. कारण त्यांनी काल खूप सारे भरभरून असे रिप्लाय आले ना, मला ते बेकार वाटतं. असं नाव नाही ठेवलं पाहिजे माझ्या बायकोला पण.